बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत दुरवस्थेत असून अवकाळी पावसामुळे रुग्णालयात अक्षरशः पाण्याचा डोह साचलाय। या केंद्राअंतर्गत 27 गावातील 52,000हून अधिक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असताना छताला लागलेल्या गळतीमुळे डॉक्टरांना चक्क टेबलवर उभं राहून सेवा द्यावी लागली। रुग्णालयाची इमारत खिळखिळी झाली असून कर्मचारी निवासस्थानही खंडर बनली आहेत। आरोग्य केंद्रातील औषधं आणि गोळ्या पाण्यात भिजल्यानं मोठं नुकसान झालंय। परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। रुग्णवाहिकाही भंगार अवस्थेत असल्यानं तातडीच्या उपचारासाठी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। प्रशासनाच्या या गंभीर दुर्लक्षामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। बीड जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून राजकारण तापल्याचं दिसतंय। मागील 27 महिन्यात तब्बल 128 अनधिकृत पुतळे उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली। पुतळे बसवण्याच्या या वाढत्या प्रवृत्तीमुळे प्रशासनही आता सतर्क झाले। पोलिसांनी आतापर्यंत 109 गुन्हे दाखल केलेत, तर सुमारे 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। रात्रीतून पुतळा बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। गेवराईतील घटनेनंतर जिल्ह्यात 4 ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलंय। गेल्या 2 वर्षात एकूण 128 अनधिकृत पुतळे उभारण्यात आलेत। या प्रकरणात पोलिसांनी 109 जणांवर गुन्हा दाखल केलाय। याशिवाय 500 जणांवर प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्यात। प्रशासनाचा पुतळ्यांना विरोध नसून ते नियमानुसार व्हावेत अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली। पुतळा उभारणीसाठी समिती स्थापन करणं, त्यांचं संवर्धन करणं आणि महापुरुषांच्या विचारांचं पालन करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय। ठीक आहे, पुतळा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 109 FIR आतापर्यंत पोलिसांनी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे। 500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे। पुतळेच्या बाबतीत शासनाचा GR आहे, शासनाचे नियम कायदे, त्यामध्ये जिल्हा स्तरावर समिती राहते, त्याची समितीची परवानगी घेऊन पुतळा बसवता येते। त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्सची NOC आणि ग्राउंड लेवलची रिपोर्ट बघून त्याच्यानंतर पुतळा बसवता येते। सगळ्या लोकांना माझं हेच आव्हान राहील की हे आपण जे पुतळा बसवत आहे ते आपले इतिहासाचे खूप मोठे ज्यांची हस्ती आहे त्यांचे आपण पुतळा बसवत आहे, तो लीगल मार्ग वापरा, कायदेशीर मार्ग वापरा। पुतळा समिती जो आहे जिल्ह्याच्या लेवलवर त्यांची परमिशन घेऊन लीगली त्याच्यामध्ये वापरा, जेणेकरून उत्साहात आणि आनंदात तुम्ही तिथे पुतळा बसवू शकते, सगळा नियम कायदा फॉलो करून। या कारवाईनंतर आता पुढची कारवाई कशी असणार आहे जर अशाच पद्धतीने सुरू असेल? पुतळ्याच्या बाबतीत जे लोकांनी उल्लंघन केलेलं आहे प्रतिबंधक कारवाई आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याचबरोबर आता जे लोक ह्याच्यामध्ये परत ते करते त्याच्यामध्ये जेलचे सुद्धा प्रावधान आहे। चंद्रपूर शहरात आज पहाटे अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे वातावरणात मोठा बदल जाणवलाय। गेल्या काही दिवसांपासून त्रस्त करणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। दरम्यान विजेच्या कडकडाटामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय। अचानक वीज गेल्याने नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली। विशेषतः पहाटेच्या वेळेत हा प्रकार घडल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागलाय। या अवकाळी पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली, वातावरणात गारवा निर्माण झालाय। मात्र विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। या बातमीसोबतच टी टाइम मध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।